भातकुली तालुक्यातील भालसी येथे गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या रोहीने सुमारे 4 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर प्राण सोडले। स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी वनविभागाला दूरध्वनीद्वारे माहिती देत तातडीने मदत आणि उपचाराची मागणी केली। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळेत घटनास्थळी पोहोचले नाहीत। त्यावेळी जखमी रोहीवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत। दरम्यान रोहीचा मृत्यू होऊन दुसरा दिवस उजळला तरीही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। तो वावरामधून गावामध्ये आला होता, त्याच्यामुळे कुत्रे लागले होते, तर कुत्र्यांनी त्यांना तोडलं, जखमी केलं होतं। तर तो गावात इकडे तिकडे फिरत होता, म्हणजे धावत होता, कुत्रे त्याच्या मागे धावत होते। तर आम्ही त्याला वाचवायचे प्रयत्न केले, त्याला आम्ही पडला होता तो, म्हणजे जखमी झाला होता जास्त। तर त्याला पकडलं, आम्ही बांधून ठेवलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केला का त्यांना सांगितलं का आम्ही इथे एक रुई आला आमच्या गावामध्ये, तुम्ही कर्मचारी तुमचे पाठवा गाडी घेऊन। तर त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले, त्यांचे एकमेकांचे नंबर पाठवत होते। असे 15 जणांचे मला नंबर आले, मी स्वतः कॉल केले त्यांना, भातकुलीला केला, अमरावतीला केला, तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही, व्यवस्थित उडाउडीचे उत्तर दिले। त्याच्यामुळे आम्ही 4 वाजतापासून तर 8-8:30 वाजेपर्यंत इथे थांबलो, त्यांची वाट बघितली, कोणी आलं नाही, कोणीही कर्मचारी आला नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा। त्याच्यानंतर शेवटी तो मृत्यू पावल्यानंतरही सकाळपर्यंत आतापर्यंत तो तिथंच पडला आहे, अजूनही कोणी आले नाही। पंचनामाही कोण तिथं 3-3:30 वाजताच्या दरम्यान हा रोही गावामध्ये पळत आला, याच्यामधून कुत्रे लागलेले होते। त्याच्यानंतर गावातल्या तरुण मंडळींनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। वाचवण्याच्या प्रयत्नात तो रोही चांगलाच घायाळ झाला होता, त्याच्यामुळे तो पडला। मग नंतर पोरांनी तो वाचवल्यानंतर यांनी फॉरेस्टवाल्यांना फोन केला। फॉरेस्टवाल्यांना फोन केल्यानंतर हे जवळपास 10 ते 15 लोकांना कॉल केले। याच्यामधले नाव वाचून दाखवू काय? फॉरेस्टच्या देशमुख मॅडमला फोन केले, अमोल सरले फोन केले, वैशाली मॅडमला फोन केले, शानदार सरला फोन केले, शानदार सरला आणखी फोन केले, वैशाली मॅडमला आणि आरओ वाहने मॅडमला पण फोन केला इवन। म्हणजे यांनी एवढे फोन करून सुद्धा तोपर्यंत त्या कार्यालय म्हणजे प्रतिसाद दिला नाही। शेवटी तो रोही रात्री 8 वाजता मरण पावला, तळपू मरण पावला। आता गावकरी लोक बाकी काय करणार आहे? हेच जर फॉरेस्टचे लोक 4-5च्या दरम्यान 6 वाजता जरी आले असते तरी तो आज रोही जिवंत असता।